हॅलो स्टुडंट्स, तर ही आहे ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सच्या सिरीजचं लेक्चर नंबर 5. मागील 4 लेक्चरपासून आपण ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्सचा ऑपॅम्प हा जो टॉपिक आहे तो स्टार्ट केलेला होता. तर आज ऑपॅम्प टॉपिकला आपण आज समोर कॅरेट फॉरवर्ड करत जो काही त्याचा सिरीजमध्ये जो काही सिक्वेन्समध्ये असणारा सिलेबसमध्ये असणारा नेक्स्ट पॉईंट आहे तो आपण स्टार्ट करूया. बघा, हे क्वेश्चन घेण्या अगोदर आपण तो पॉईंट डिस्कस करू, मग नंतर क्वेश्चन डिस्कस करू. बघा, महत्त्वाचे पॉईंट्स आहेत काही इम्पॉर्टंट, ते इम्पॉर्टंट पॉईंट लिहून घ्यायचे आहेत. त्या इम्पॉर्टंट पॉईंटनेच आपण हे प्रिव्हियस इयरचे काही क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार आहोत. बघा, पहिला इम्पॉर्टंट पॉईंट काय आहेत, जर आपण काय केलं, एखाद्या सर्किटला इनपुट सिग्नल दिलं, कशा टाईपचं, कॉन्स्टंट. जर आपण काय केलं, जर आपण हे कॉन्स्टंट सिग्नल जर का एखाद्या इनपुट सर्किटला दिलं, कोणत्या, इंटिग्रेटर किंवा डिफरन्शिएटर. बघा, हे आहे इनपुट सिग्नल तुमचं, आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम, आणि हे आहे इनपुट सिग्नल 2 व्होल्टचं. हे इनपुट सिग्नल आहे 2 व्होल्टचं. हे जर का कॉन्स्टंट इनपुट सिग्नल, याला काय म्हणू आपण, कॉन्स्टंट किंवा स्टेप फंक्शन, कॉन्स्टंट और स्टेप फंक्शन. हे जर का आपण इनपुट दिलं कोणाला, डिफरन्शिएटरला, डिफरन्शिएटर. जर आपण हे कॉन्स्टंट इनपुट सिग्नल जर एखाद्या डिफरन्शिएटरला दिलं तर त्याची मिळणारी आउटपुट कशी असेल, तर त्याची आउटपुट बघा आपल्याला कशी मिळते. तर जिथे ह्या फंक्शननं बघा स्टेप घेतलेली आहे, स्टेप कुठे घेतलेली आहे, तर झिरोवर आपल्याला मिळते मग स्पाइक. झिरोवर काय मिळते, स्पाइक मिळते. कशी स्पाइक मिळेल, या टाईपची स्पाइक मिळते. हा असेल तुमचा V0 आणि हा असेल टाईम. मग हे जे फंक्शन या टाईपचं फंक्शन म्हणतात डिरॅक डेल्टा फंक्शन. डिरॅक डेल्टा फंक्शन म्हणजेच जर का आपण कॉन्स्टंट किंवा स्टेप फंक्शन हे जर का इनपुट दिलं कोणाला, डिफरन्शिएटर. आता डिफरन्शिएटर म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे, ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये जर का आपण इनपुट कॅपॅसिटरच्या थ्रू दिली तर तो असतो डिफरन्शिएटर. त्या डिफरन्शिएटर सर्किटला जर तुम्ही अशी इनपुट दिली तर त्याची आउटपुट तुम्हाला असं डिरेक्ट डेल्टा फंक्शन मिळेल. बघा, इनपुट +2 वर स्टेप घेते तर आउटपुटला सुद्धा आपल्याला -1 स्पाइक मिळते 0ला. x = 0 किंवा t = 0ला स्पाइक आहे की नाही, तर इथे पण t = 0ला काय मिळतं, आपल्याला रॅम्प सिग्नल मिळते. t = 0ला काय मिळते, आपल्याला एक टाईपचं डिरेक्ट डेल्टा फंक्शन मिळते. याचे उलट जर का आपण ही जे आहे हे जर का इनपुट दिलं कोणाला, इंटिग्रेटरला, जर का आपण इंटिग्रेटरला इनपुट दिलं तर इंटिग्रेटरचे आउटपुट आपल्याला ही स्टेप फंक्शन मिळेल. आणि जर का आपण ही इनपुट दिलं डिफरन्शिएटरला तर डिफरन्शिएटरचे आउटपुट आपल्याला हे मिळेल. सोबत जर का आपण स्टेप फंक्शन हे जर का इनपुट दिलं, स्टेप फंक्शन जर इनपुट दिलं कोणाला, इंटिग्रेटरला, स्टेप फंक्शन जर का इनपुट दिलं इंटिग्रेटरला तर आउटपुट कशी मिळेल आपल्याला, स्टेप फंक्शन इंटिग्रेटरची. तर आउटपुट बघा कशा पद्धतीने मिळते, आउटपुट मिळते आपल्याला एक रॅम्प फंक्शन. या टाईपचं आउटपुट काय मिळते, एक रॅम्प फंक्शन. हे असेल मग तुमचं V0 आउटपुट, हा असेल टाईम t, आणि हे असेल तुमचं रॅम्प सिग्नल. हे असेल रॅम्प सिग्नल. म्हणजे काय, यावरून बघा आपले 4-5 पॉईंट क्लिअर झाले. कोणतेही ते पॉईंट मी इथे लिहितोय बघा. पहिला पॉईंट की जर का आपण हे रॅम्प सिग्नल जर का इनपुट दिलं कोणाला, डिफरन्शिएटरला, तर आपल्याला आउटपुट मिळेल स्टेप फंक्शन. आणि हे स्टेप फंक्शन जर का इनपुट दिलं आपण कोणाला, डिफरन्शिएटरला, रॅम्प सिग्नल हे जर इनपुट दिलं आपण डिफरन्शिएटरला तर आपल्याला स्टेप फंक्शन मिळेल. स्टेप फंक्शन जर डिफरन्शिएटरला इनपुट दिलं तर आपल्याला काय मिळेल, डिरेक्ट डेल्टा. तर आपल्याला मिळेल डिरेक्ट डेल्टा फंक्शन. सेकंड पॉईंट की जर का आपण डिरेक्ट डेल्टा इनपुट दिलं कोणाला, इंटिग्रेटरला, तर आपल्याला मिळेल स्टेप फंक्शन. जर स्टेप फंक्शन आपण इंटिग्रेटरला इनपुट दिलं
तर आपल्याला मिळेल रॅम्प फंक्शन. म्हणजे उलट प्रोसेस आहे. आता इंटिग्रेटर आणि डिफरन्शिएटर ओळखायचा कसा, इफ इनपुट थ्रू कॅपॅसिटर, जर इनपुट कॅपॅसिटरच्या थ्रू असेल देन इट इज डिफरन्शिएटर, तर ते कोणतं सर्किट आहे, डिफरन्शिएटर. आणि जर फीडबॅक असेल थ्रू कॅपॅसिटर, इफ फीडबॅक थ्रू कॅपॅसिटर देन इट इज इंटिग्रेटर, तर ते कोणतं असतं, इंटिग्रेटर. आणि इंटिग्रेटर आणि डिफरन्शिएटरला तुम्ही ज्या ज्या इनपुट देणार त्याच्या अकॉर्डिंग त्याचे आउटपुट काय होत जातील, अशा चेंज होत जातील, अशा आउटपुट चेंज होत जातील. आता याच टॉपिकवर असोसिएटेड बघा प्रिवियस इयरच्या सेट एक्झाममध्ये किंवा गेट एक्झाममध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन चालले ते आपण घेऊया. बघा हा आहे क्वेश्चन्स, हा आहे प्रिवियस इयरचा. बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, द गेन ऑफ द गिवन सर्किट गिवन बिलो इज, हा जो सर्किट दिलेला आहे या सर्किटचा गेन आहे -1 ओके, हे आपल्याला माहिती आहे. द मॉडिफिकेशन इन द सर्किट रिक्वायर्ड टू इंट्रोड्यूस अ DC फीडबॅक इज टू ॲड रेजिस्टर. आता आपल्याला माहिती हा कोणता इंटिग्रेटर आहे, हा इंटिग्रेटर आहे आयडियल. हा कोणता आहे, आयडियल इंटिग्रेटर. या आयडियल इंटिग्रेटरला प्रॅक्टिकल इंटिग्रेटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी बघा आपण काय करत असतो, तर हा जो पॉईंट आहे इथून या सर्किटला इथे असा हा रजिस्टर कनेक्ट करत होतो. इथे काय करतो आपण, रजिस्टर कनेक्ट करत होतो कशामध्ये, सीला पॅरलल. मग या सर्किटला पॅरलल जर का आपण कॅपॅसिटर, या कॅपॅसिटरला जर का पॅरलल रजिस्टर कनेक्ट केला असता तर हा काय बनत होता, प्रॅक्टिकल इंटिग्रेटर. मग यामध्ये ते विचारलेलं आहे की या सर्किटला एक DC रजिस्टर कुठे ॲड करायचं, DC रजिस्टर कुठे ॲड करायचं. बघा बिटवीन A आणि B, म्हणजे या A आणि Bच्या मध्ये ॲड केलेला आहे का, नाही. बिटवीन पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ ऑप एम्प अँड ग्राउंड, पॉझिटिव्ह टर्मिनल ग्राउंडमध्ये कनेक्ट करायचं का, नाही. इन सिरीज विथ सीच्या सिरीजमध्ये कनेक्ट करायचं का, नाही. कुठे कनेक्ट करायचा, पॅरलल टू द सीच्या पॅरलल. मग ऑप्शन कोणतं करेक्ट आहे तुमचं, तर ऑप्शन डी जे आहे ते काय करेक्ट आहे. या गिवन क्वेश्चनचं याला व्यवस्थित पॉज करून नोट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे, द इनपुट VI टू द फॉलोइंग सर्किट इज अ स्क्वेअर वेव्ह ॲज शोन इन फिगर. आता बघा स्क्वेअर वेव्ह म्हणजे कोणतं सिग्नल आहे, स्टेप फंक्शन. स्क्वेअर म्हणजे कोणतं सर्किट आहे, स्टेप फंक्शन. मग स्टेप फंक्शन, आता इथे आहे कॅपॅसिटर, इनपुट थ्रू कॅपॅसिटर म्हणजे कोणतं सर्किट आहे, डिफरन्शिएटर. हे कोणतं सर्किट आहे, डिफरन्शिएटर. आणि आपल्याला माहिती आहे जर का आपण काय केलं, स्क्वेअर सिग्नल किंवा स्टेप फंक्शन डिफरन्शिएटरला जर दिलं, काय स्टेप फंक्शन डिफरन्शिएटर, तर आपल्याला काय मिळतं, स्टेप फंक्शन डिफरन्शिएटर दिलं तर आपल्याला मिळते डिरॅक डेल्टा फंक्शन, डिरॅक डेल्टा. तर डिरॅक डेल्टा फंक्शन कोणतं आहे, ऑप्शन बी. सरळ कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन बी. ही डिरॅक डेल्टा आहे का, नाही. ही डिरॅक डेल्टा आहे का, नाही. हे पण नाही. सो ऑप्शन बी काय तुमचं करेक्ट आहे. त्याला व्यवस्थित डायग्राम काढून, ऑप्शन्स काढून व्यवस्थित आन्सर लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, सेम त्या टाईपचाच प्रश्न आहे का, ठीक आहे. हा दुसऱ्या एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन आहे, हा दुसरा एक्झाम्पल, पण एक सिमिलर टाईपचेच क्वेश्चन आहे. हा सुद्धा इनपुट थ्रू कॅपॅसिटर आहे. मग आपण कोणता आहे, डिफरन्शिएटर. आपण कोणतं सर्किट आहे, आपण कोणतं सर्किट आहे, डिफरन्शिएटर. इनपुट आहे स्टेप फंक्शन. मग स्टेप फंक्शन टू डिफरन्शिएटर, मग आउटपुट काय मिळते आपल्याला, तर आउटपुट मिळते आपल्याला डिरॅक डेल्टा. आउटपुट मिळते डिरॅक डेल्टा. मग डिरॅक डेल्टा आउटपुट कोणती आहे, ऑप्शन सी वाली. डिरॅक डेल्टा आउटपुट कोणती आहे, ऑप्शन सी. या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. सरळ ऑप्शन सी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर हा बघा, हा कोणता सर्किट आहे, हा पण डिफरन्शिएटरच आहे. इनपुट थ्रू कॅपॅसिटर, हा कोणता सर्किट आहे, डिफरन्शिएटर. डिफरन्शिएटरला काय केलं आपण, ही रॅम्प इनपुट दिली. डिफरन्शिएटरला काय दिलेली आहे, रॅम्प इनपुट. हे कोणते सिग्नल इनपुट, रॅम्प. हे आहे रॅम्प. तर बघा याचे आउटपुट काय मिळेल आपल्याला, तर याचे आउटपुट असे मिळेल बघा. इनिशियली इनपुट बघा 0 पासून तर 1 पर्यंत वाढते, नंतर 1 पासून 2 पर्यंत डाऊन होते, 2 पासून परत 3 पर्यंत वाढते, 3 पासून परत डाऊन होते. इनिशियली पॉझिटिव्ह आहे, म्हणजे याचे आउटपुट आपल्याला मिळेल स्टेप फंक्शन. ज्या स्टेप फंक्शन इनिशियल व्हॅल्यू काय असेल, पॉझिटिव्ह. जोपर्यंत हा +1 पर्यंत जातो तोपर्यंत त्याची व्हॅल्यू असेल पॉझिटिव्ह, आणि नंतर 1 पासून 2 पर्यंत जाताना परत होईल निगेटिव्ह, परत पॉझिटिव्ह, परत निगेटिव्ह. मग या गिवन सर्किटचं आउटपुट काय असलं पाहिजे, तर ऑप्शन ए. या गिवन सर्किटचं आउटपुट काय असलं पाहिजे, ऑप्शन ए. कारण आपण बघितलेलं आता की जर का रॅम्प इनपुट असेल डिफरन्शिएटरला, तर आउटपुट काय मिळते, स्टेप फंक्शन. आणि स्टेप फंक्शन बघा इनिशियली रॅम्प पॉझिटिव्ह, सो हा बघा हा तुम्हाला दिसतो हा प्लस, नंतर रॅम्प निगेटिव्ह होते, मग हा दिसतो तुम्हाला रॅम्प निगेटिव्ह, परत रॅम्प पॉझिटिव्ह होतोय, हा मिळतो मग तुम्हाला पॉझिटिव्ह, परत निगेटिव्ह होतोय,
हा निगेटिव्ह. ऑप्शन ए काय तुमचं या गिवन क्वेश्चनचं करेक्ट आन्सर. त्यानंतर हा बघा काय दिले क्वेश्चन, फॉर द गिवन इनपुट ऑफ एन आयडियल ऑप एम्प इंटिग्रेटेड सर्किट इज, कोणत्या सर्किटला दिलेले इंटिग्रेटेडचा, कोणत्या सर्किटला दिलेले इंटिग्रेटेड. तर आपल्याला माहिती आहे काय की जर का आपण ही स्टेप फंक्शन इंटिग्रेटरला दिली, काय केलं, ही स्टेप फंक्शन जर का इंटिग्रेटरला दिली, कशाला इंटिग्रेटरला, तर इंटिग्रेटर काय करेल स्टेप फंक्शनचं रॅम्पमध्ये कन्वर्ट. स्टेप फंक्शन जर का आपण इंटिग्रेटरला इनपुट दिली तर स्टेप फंक्शनचं काय कन्वर्ट करतो तो रॅम्प. जो रॅम्प कुठून स्टार्ट होईल या T0 पासून, पॉझिटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह रॅम्प. मग याचं आउटपुट काय असले पाहिजे तुमची ऑप्शन ए. आउटपुट काय असले पाहिजे ऑप्शन ए. बघा T=0 पासून एक रॅम्प प्रोड्यूस होते पॉझिटिव्ह डायरेक्शनने. सो गिवन क्वेश्चनचा आन्सर काय असलं पाहिजे इंटिग्रेटेड सर्किटचा ऑप एम्पच्या ऑप्शन ए. कोणता असलं पाहिजे आउटपुट, आन्सर करेक्ट ऑप्शन ए. सो हे जे होते हे तुमचे काही क्वेश्चन्स होते रिलेटेड विथ की जे काही आपण कन्सेप्ट बघितला पहिल्या पेजवर, कोणता की जर का इनपुट रजिस्टरला अशी दिली तर आउटपुट कशी होईल, तर त्या पॉईंटवर असं रिलेटेड एक्झाममध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारतात ते आपण घेतलेले आहेत. त्यानंतर बघू आपण नेक्स्ट टॉपिक. तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला कंपॅरेटर. नेक्स्ट टॉपिक कोणता आहे, कंपॅरेटर. तर नावामध्ये दिसतंय कंपॅरेटर काय करत असेल, दोन क्वांटिटीला कंपेअर करत असेल. कंपॅरेटर काय करत असेल, दोन क्वांटिटीला कंपेअर करत असेल. आता कोणत्या दोन क्वांटिटी कंपेअर करू शकतो आपण, तर आपल्याला माहिती आहे ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला दोन इनपुट्स आहेत. मग एका इनपुटला असलेली इनपुट दुसऱ्या इनपुटसोबत आपण कंपेअर करतो. मग कंपॅरेटरचं फिजिकल सिग्निफिकन्स किंवा मेन वर्किंग काय आहे, तर कंपॅरेटर काय करतो, कंपेअर करतो इलेक्ट्रॉनिक सर्किट, कंपेअर करतो इलेक्ट्रॉनिक सिग्नल. कंपॅरेटर काय आहे, तर कंपॅरेटर is a electronic circuit. Comparator is a electronic circuit which compare the input data, which compare the input data. कंपॅरेटर हे असं इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे जे काय करतं, इनपुट डेटाला कंपेअर करतं. आपल्याला माहिती आहे काय, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर हॅज टू इनपुट्स. ऑप एम्प has two input. We can used op amp as comparator to compare its two input डेटा. म्हणजे कंपॅरेटरच्या दोन इनपुटला आपण डेटा अप्लाय करायचा आणि तोच आपण कम्पेअर करू शकतो. येस ऑब्विसली करू शकतो का, करू शकतो, कारण कंपॅरेटरला असणारे दोन आउटपुट कसे आहेत, म्हणजे दोन इनपुट वेगवेगळे आहेत, दोन इनपुट कसे आहेत वेगवेगळे आहेत. मग बघा आपल्याला माहिती आहे कंपॅरेटर ऑपरेशनल ॲम्प्लिफायर कंपॅरेटर यूज करत असताना कशामध्ये यूज करायचं, ओपन लूप कॉन्फिगरेशनमध्ये. ऑप एम्प इज यूज्ड ॲज अ कंपॅरेटर in open loop configuration मध्ये काय करतो आपण, ओपन लूप कॉन्फिगरेशन मध्ये यूज करतो. बघा जसं आयडियल सिच्युएशन मध्ये ओपन लूप गेन कंपॅरेटरचा इन्फिनिटी आहे. कशामध्ये, आयडियल सिच्युएशन मध्ये आयडियल. आणि तोच ओपन लूप गेन जो आहे तो ओपन लूप गेन असतो 10⁶ च्या ऑर्डरचा प्रॅक्टिकली. आयडियली आपण इन्फिनिटी अझ्युम करतो, पण प्रॅक्टिकली तो गेन किती असतो, ओपन लूप गेन 10⁶ चा. कोणाचा, कंपॅरेटरचा, सॉरी ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा इन ओपन लूप कॉन्फिगरेशन. तर बघा आता आपण काय करू, ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची सर्किट डायग्राम काढू आणि त्याच्या ओपन लूप कॉन्फिगरेशनमध्ये त्याला कंपॅरेटर म्हणून आपण कसं यूज करू शकतो ते समजून घेऊया. बघा हे एक इनपुट आहे, ही दुसरं इनपुट आहे. ह्या इनपुटला म्हणून आपण प्लस, ह्या इनपुटला म्हणून मायनस. इकडे असते हे आउटपुट V0, ही प्लस इनपुट आहे. प्लस इनपुटला काय म्हणतात आपण, V नॉन इन्व्हर्टिंग, आणि जी मायनस इनपुट आहे त्याला काय म्हणतात, इन्व्हर्टिंग इनपुट. आणखी काय असतो सोबत इथे असतो प्लस VCC, इथे आहे मायनस VCC, इथे आहे मायनस VCC. आणि याचा ओपन लूप गेन काय असतो, तो ओपन लूप गेनचा फॉर्म्युला आहे ए ओपन लूप गेन इज इक्वल टू आउटपुट व्होल्टेज V0 अपॉन V
नॉन इन्व्हर्टिंग मायनस व्ही इन्व्हर्टिंग. ओपन लूप गेनचा हा फॉर्म्युला असतो, नॉन इन्व्हर्टिंग व्होल्टेज मायनस इन्व्हर्टिंग व्होल्टेज, नॉन इन्व्हर्टिंग व्होल्टेज मायनस इन्व्हर्टिंग व्होल्टेज. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण ही डायग्राम काढलेली होती. कोणती? आपण अशा पद्धतीने ग्राफ काढलेला होता एक. आठवत असेल तुम्हाला ते डायग्राम काढल्यानंतर. हे बघा, हे आहे तुमचं आउटपुट व्होल्टेज V0 आणि हे आहे इनपुट व्होल्टेज Vin. हा जो आहे हा करस्पॉन्डिंग आहे तुमचा मायनस VCC, हा करस्पॉन्डिंग आहे प्लस VCC. हा एवढा जो रिजन आहे, हा कोणता वेगळ्या कलरच्या पेनने दाखवतो मी. हा जो रिजन आहे एवढा, या रिजनमध्ये पॉझिटिव्ह आउटपुट आहे म्हणजे व्ही नॉन इन्व्हर्टिंग हे ग्रेटर दॅन पाहिजेत व्ही इन्व्हर्टिंग. आणि हा जो खालचा रिजन एवढा, तर या रिजनमध्ये व्ही इन्व्हर्टिंग ग्रेटर पाहिजे दॅन व्ही नॉन इन्व्हर्टिंग. व्ही इन्व्हर्टिंग इज ग्रेटर दॅन व्ही नॉन इन्व्हर्टिंग आणि व्ही इन्व्हर्टिंग इज ग्रेटर दॅन व्ही नॉन इन्व्हर्टिंग. या दोन कंडिशनमध्ये काय होतं, ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे आउटपुट प्लस VCC आणि मायनस VCC मध्ये व्हॅरी करते, प्लस VCC आणि मायनस VCC मध्ये व्हॅरी करते. मग आता हे झालं ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं ओपन लूप कॉन्फिगरेशनमधले कॅरेक्टरिस्टिक्स. आपल्याला काय करायचं, डेटा कम्पेअर करायचं आहे. डेटा कम्पेअर करण्यासाठी आपण असं अज्यूम करू की अज्यूम दॅट इन्व्हर्टिंग टर्मिनल जो आहे ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा, त्या इन्व्हर्टिंग टर्मिनलला आपण इनपुट अप्लाय करू 2 sin ओमेगा टी. आणि नॉन इन्व्हर्टिंग जो आहे, तर नॉन इन्व्हर्टिंगला इनपुट अप्लाय करू आपण 2 व्होल्ट. काय देऊ, 2 व्होल्ट. इन्व्हर्टिंगला 2 व्होल्ट आणि नॉन इन्व्हर्टिंगला 2 sin ओमेगा टी आणि नॉन इन्व्हर्टिंगला 2 ओमेगा टी. आता याचा मी ग्राफ इकडे प्लॉट करतोय, याला केअरफुली बघायचं. आता हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला हा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कळालं म्हणजे समजून घ्यायचं, तुमचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, इथपर्यंत सफिशियंट आहे. त्यानंतर आणखीन एक लाईन घेऊ, एक इथे आणि एक ही इथे. हा जो इनपुट आहे, हा इनपुट 2 व्होल्ट न घेता हा आपण घेऊ 1 व्होल्ट. आणि ही जी लाईन आहे ही करस्पॉन्डिंग आहे तुमचा 1 व्होल्ट आणि ही करस्पॉन्डिंग आहे 2 व्होल्ट. आता बघा, ही इनपुट आपण घेऊ नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलची व्ही इन्व्हर्टिंग आणि ही जी आहे प्लस 1 व्होल्ट. तर ही इनपुट कशाची आहे, ही आहे तुमच्या नॉन इन्व्हर्टिंगचे इनपुट. ही जी आहे ही आहे नॉन इन्व्हर्टिंगचे इनपुट. आता बघा, हे सायनोसायडल सिग्नल, याची ॲम्प्लिट्यूड आहे 2, म्हणजे सायनोसायडल सिग्नल काढून घ्यायचा अगोदर. आता माझ्याकडून जरा व्यवस्थित आलं नाही, याच्यामध्ये आहे का सुविधा, येस ही आहे सुविधा, यांच्यानुसार आपण काढून पाहू. हे इकडे जमीन काय इकडं कशानुसार काढू आपण ते. ठीक आहे, हे काही निघत नाही.
बट अज्युम करा हे असं सायनोसायडल सिग्नल आहे. ठीक आहे, हे असं अज्युम करायचं असे काहीतरी सिग्नल आहे. सायनोसायडल सिग्नल काढायची ते, बरं का. ठीक आहे, एवढं जमलं, एवढं तरी समजून घ्या. ठीक आहे, ही आहे तुमची व्ही इनपुट आणि ही ते असेल व्ही आउटपुट. तर बघा हा जो रिजन आहे कोणता, की ज्यामध्ये ही वन ही जे सायनोसायडल सिग्नल कोणाची इनपुट आहे, नॉन इन्व्हर्टिंगचे. सायनोसायडल इनपुट आहे इन्व्हर्टिंग, इन्व्हर्टिंग म्हणजे निगेटिव्हची, आणि ही 1 व्होल्ट आहे नॉन इन्व्हर्टिंगचे. मग हा जो रिजन आहे कोणता, 0 पासून तर 1 पर्यंतचा. या रिजनमध्ये काय होतंय, 0 पासून 1 पर्यंत असणाऱ्या रिजनमध्ये बघा, पहिलं रिजन सांगतो तुम्हाला, 0 to 1 या रिजनमध्ये काय होतंय, तर व्ही इन्व्हर्टिंग ही इनपुट व्ही नॉन इन्व्हर्टिंगपेक्षा आहे लहान. मग आउटपुटला काय मिळेल आपल्याला, आउटपुटला मिळेल +1 व्होल्ट. तर आउटपुटला काय मिळेल, +1 व्होल्ट. आउटपुट काय मिळेल आपल्याला, +1 व्होल्ट. मग इथे बघा, इथे आपल्याला आउटपुट बघा, याच्यामध्ये ही +1 व्होल्ट ही मोठी आहे ना निगेटिव्हच्या कंपॅरिझनमध्ये. मग आउटपुट काय मिळेल, +1. मग आउटपुट मिळते आपल्याला इथे बघा +1. जसं हा आपण 1 पासून 2 पर्यंत जातो, 1 to 2 या रिजनमध्ये व्ही इन्व्हर्टिंग जी आहे तर ती मोठी असते दॅन व्ही नॉन इन्व्हर्टिंग. मग या सिच्युएशनमध्ये आउटपुट आपले डायरेक्ट सडनली -1 पर्यंत जाते. आउटपुट काय होते, -1 पर्यंत, आणि आपल्याला अशी एक पीक मिळते, अशी पीक मिळते. परत 2 पासून 1 पर्यंत हे आउटपुट इथपर्यंत, या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंतचे जे आउटपुट यामध्ये सायनोसायडल सिग्नल मोठा आहे ॲज कम्पेअर टू 1. परत त्याच्या खाली आल्यानंतर काय होते, परत सायनोसायडल सिग्नल लहान आहे, ही 1 मोठं आहे म्हणजे नॉन इन्व्हर्टिंग परत मोठी आहे. ओके ओके, आपलं काय झालं, उलट झाले ना. आपण काय केलं, हे आपण उलट केलं. 0 to 1 रिजनमध्ये बघा, इन्व्हर्टिंग इनपुट लहान आहे, इन्व्हर्टिंग लहान आहे म्हणजे निगेटिव्ह लहान आहे, नॉन इन्व्हर्टिंग मोठी आहे, नॉन इन्व्हर्टिंग मोठी म्हणजे प्लस. हे बरोबर आहे, नॉन इन्व्हर्टिंग मोठी म्हणजे इथे असेल प्लस, नॉन इन्व्हर्टिंग इनपुट मोठी आहे म्हणजे प्लस. मग नंतर 1 पासून तर परत या 1 पर्यंत इन्व्हर्टिंग इनपुट मोठी आहे म्हणजे मायनस, हा मायनस. परत इथून तर इथपर्यंतची इन्व्हर्टिंग इनपुटला आहे, नॉन इन्व्हर्टिंग इनपुट म्हणजे पॉझिटिव्ह इनपुट मोठी आहे, निगेटिव्ह इनपुटला आहे म्हणजे हा परत +1. परत तिथून रिजनमध्ये परत दुसऱ्यासारखं म्हणजे हा परत मिळेल -1. अशा प्रकारे +1 -1 +1 -1 हे इनपुट काय होतील आपल्याला मिळत राहतील. आणि याला आपण अशा पद्धतीने एका सॉलिड लाईनने प्लॉट करू शकतो. इथे पण एक सॉलिड लाईन बनेल, इथे पण एक सॉलिड लाईन बनेल. आणि हे इथे एक सॉलिड लाईन बनेल. म्हणजे काय केलं आपण, इनपुटचा डेटा आउटपुट इनपुट जे दोन्ही इनपुट कम्पेअर केल्या. मग ज्या रिजनमध्ये इनपुट इन्व्हर्टिंग लहान आहे, नॉन इन्व्हर्टिंग मोठी आहे, त्या रिजनमध्ये आउटपुट वेगळी मिळाली. ज्या रिजनमध्ये इन्व्हर्टिंग मोठी आहे, नॉन इन्व्हर्टिंग लहान आहे, त्या रिजनमध्ये वेगळे आउटपुट मिळाले. म्हणजे यामध्ये काय केलं आपण, डेटा कम्पेअर केला. यामध्ये आपण काय केलं, डेटा हा कम्पेअर केलेला आहे. ठीक आहे. मग आता ही जे तुम्हाला +- मग यामध्ये काय केलं जातं, आउटपुटला 2 LEDs लावले जातात. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर ॲज अ कम्पॅरेटरमध्ये काय केलं जातात, आउटपुटला 2 LEDs लावलेले जातात. मग LED, मग ही बघा, ह्या +VCCच्या करस्पॉन्डिंग एक LED ऑन होईल, ह्या -VCCच्या करस्पॉन्डिंग दुसरी LED ऑन होईल. मग आपण काय म्हणतोय की अच्छा या सिच्युएशनमध्ये एक LED ऑन होतोय म्हणजे +VCC डेटा आउटपुटला मिळतोय, म्हणजे की पॉझिटिव्ह टर्मिनल इनपुट मोठी आहे, निगेटिव्ह टर्मिनलचे इनपुट लहान आहे. मग या रिजनमध्ये काय होतंय, तर या रिजनमध्ये निगेटिव्ह टर्मिनलची इनपुट मोठी असते, पॉझिटिव्ह टर्मिनलची इनपुट लहान असते. परत इथे निगेटिव्हची इनपुट लहान, पॉझिटिव्हची मोठी, परत इथे पॉझिटिव्हची लहान, निगेटिव्हची मोठी. मग अशा प्रकारे आपण काय करतो, 2 डेटा वेगवेगळ्या डेटांना कम्पेअर करत असतो विथ द हेल्प ऑफ कम्पॅरेटर, विथ द हेल्प ऑफ ऑप ॲम्प कम्पॅरेटर. ओके, त्याला व्यवस्थित पॉज करून नोट करून घ्यायचं. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे बघा, स्लीव रेट. स्लीव रेट तुम्हाला आठवत असेल, मी सांगितलेलं होतं. स्लीव रेट म्हणजे काय, की जर आपण इनपुटला थोडा जरी चेंज केला तर आउटपुटमध्ये किती सडनली चेंज होतो, त्याला म्हणतो स्लीव रेट. मग स्लीव रेटची डेफिनेशन सुद्धा तशीच आहे. काय, इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ क्लोज लूप, इट इज
It is the rate of change of output voltage of op amp in closed loop configuration with respect to time. with respect to टाइम. म्हणजे स्लीव रेट जो की आपण डिनोट करतो यसने, स्लीव रेट जो डिनोट करतो आपण एस आरने, तो काय असतो मग रेट ऑफ चेंज ऑफ आउटपुट व्होल्टेज टू द इनपुट व्होल्टेज आणि त्यामधला मॅक्सिमम चेंज. त्यामधला कसला चेंज? मॅक्सिमम चेंज. यालाच मॉडिफाईड कसं करतो आपण तर dV0/dt इंटू dVi/dVi याला मल्टिप्लाय डिवाइड जर केलं हा पण असेल मॅक्सिमम. आता dV0/dVi ला एका साईडला लिहायचं आणि dVi/dt ला एका साईडला लिहायचं. मग हा लिहायचं dVi/dt इंटू dV0/dVi मॅक्सिमम. मग आपल्याला माहिती आहे रेट ऑफ चेंज ऑफ आउटपुट व्होल्टेज टू द रेट ऑफ चेंज ऑफ इनपुट व्होल्टेज हा काय असतो? क्लोज लूप गेन. हा काय असतो? क्लोज लूप गेन. मग स्लीव रेटचा फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला? तर स्लीव रेट मिळेल SR इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ क्लोज लूप गेन इंटू रेट ऑफ चेंज ऑफ इनपुट व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाईम आणि त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू. मग हा मिळेल तुम्हाला स्लीव रेटचा फॉर्म्युला. सेटमध्ये आतापर्यंत स्लीव रेटवर क्वेश्चन आला नाही. फ्युचरमध्ये स्लीव रेटवर क्वेश्चन्स विचारू शकतात. सांगता येते का त्याला? नाही. मग तुम्हाला स्लीव रेटवर क्वेश्चन जर आला तर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेलं राहील की VI इज इक्वल टू आहे VM साइन ओमेगा टी हे अशी व्हॅल्यू दिलेली असेल आणि तुम्हाला कॅल्क्युलेट करा म्हणतील ते. आणि गेन पण दिलेला असेल. एक क्लोज लूप गेनची व्हॅल्यू दिलेली असेल काही ना काही अमाऊंटमध्ये की 100 200 आणि कॅल्क्युलेट करा म्हणतील स्लीव रेट. मग तुम्ही सिम्पली यामध्ये हा इनपुट व्होल्टेजचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला विथ रिस्पेक्ट टू टाईम क्लोज लूप गेनची व्हॅल्यू पुटअप केली तर तुम्हाला त्या क्वेश्चनमध्ये स्लीव रेट काय करता येईल? इझिली कॅल्क्युलेट करता येईल. ते काढणे म्हणजे अशी खूप मोठी टास्क नाही आहे. त्या सर्व गोष्टी कशा आहेत? एकदम इझियर आहे. स्लीव रेटचे क्वेश्चन सेटमध्ये आतापर्यंत आला नाही. जर आला असता तर मी तुमचा या स्लाईडवर कुठे ना कुठे इन्क्लूड करून तुम्हाला स्लीव रेट कॅल्क्युलेट करून दाखविला असता. ओके. त्यानंतर दुसरी एक इम्पॉर्टंट टर्म आहे ते म्हणजे ऑफसेट व्होल्टेज आणि ऑफसेट करंट. त्यापैकी पहिला घेऊ आपण ऑफसेट व्होल्टेज. आता ऑफसेट व्होल्टेज नेमकं म्हणायचं कशाला? बघा आपल्याला माहिती आहे की जर काय केलं आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे दोन इनपुट कॉमन केले. बघा सिच्युएशननुसार सांगतो तुम्हाला ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा ऑफसेट कन्सेप्ट काय आहे. बघा हा आहे आपला ऑप ॲम्प. या ऑप ॲम्पच्या दोन इनपुट. या दोन्ही इनपुट जर का आपण अशा एकमेकांना कनेक्ट केल्या आणि दोन्ही जर का ग्राउंडेड केल्या, दोन्ही इनपुट एकमेकांना कनेक्ट केले, ही मायनस आणि ही प्लस, आणि दोन्ही ग्राउंडेड केल्या आणि ही इकडे असेल आउटपुट V0. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या मायनस आणि प्लस दोन इनपुट एकमेकांना कनेक्ट केल्या, आपण ग्राउंडेड केल्या. आणि जर आपल्याला दोन्ही एकमेकांना कॉमन कनेक्ट केल्यानंतर जर का आउटपुट व्होल्टेज V0 जर का 0 मिळत असेल तर आपण काय म्हणू? इनपुट म्हणजे दोन्ही इनपुट कॉमन आहे म्हणजे दोन्ही इनपुट इक्वल आणि अपोजिट आहेत, आउटपुट व्होल्टेज 0 म्हणजे याला काय म्हणू आपण? बॅलन्स इनपुट आहेत. या सिच्युएशनमध्ये काय म्हणू आपण त्याला? बॅलन्स इनपुट आउटपुट ॲम्प्लिफायर. जर इनपुट दोन्ही कॉमन केल्या आणि आउटपुट व्होल्टेज मिळालं नाही तर त्याला म्हणून आपण बॅलन्स इनपुट आउटपुट ॲम्प्लिफायर. आणि जर का या सिच्युएशनमध्ये सुद्धा जर का आपल्याला नॉन झिरो आउटपुट व्होल्टेज जर मिळत असेल तर हे जे नॉन झिरो आउटपुट व्होल्टेज आपल्याला दोन्ही इनपुट कॉमन केल्यानंतर मिळते त्याला म्हणतात आउटपुट ऑफसेट व्होल्टेज. मग यालाच काय म्हणतात? तर आउटपुट ऑफसेट व्होल्टेज. मग तुम्हाला कन्सेप्ट कळायचा असेल आउटपुट ऑफसेट व्होल्टेजचा म्हणजे काय? तर जेव्हा आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या दोन्ही इनपुट टर्मिनल कॉमन कनेक्ट करतो त्यावेळेस ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या आउटपुटला जे नॉन झिरो व्होल्टेज आपल्याला ऑब्टेंड होतं त्या नॉन झिरो आउटपुट व्होल्टेजला म्हणतात आउटपुट ऑफसेट व्होल्टेज. मग डेफिनेशन लिहून घ्या वाटलंच तर. द नॉन झिरो आउटपुट व्होल्टेज ऑफ op amp when no
इनपुट इज अप्लाइड, म्हणजे ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला कोणत्याच प्रकारचे इनपुट अप्लाय केल्या नसताना सुद्धा आउटपुटला जे नॉन झिरो व्होल्टेज ऑप्टेन होतं त्याला काय म्हणतो आपण ऑफसेट व्होल्टेज. द नॉन झिरो आउटपुट व्होल्टेज ऑफ ऑप एम्प वेन नो इनपुट इज अप्लाइड, देन such output voltage is known as output offset voltage. आउटपुट ऑफसेट व्होल्टेज त्याला काय म्हणतो आपण आउटपुट ऑफसेट व्होल्टेज त्याला म्हणतो आपण आउटपुट ऑफसेट व्होल्टेज. मग दुसऱ्या सिच्युएशनमध्ये काय की जेव्हा आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला दोन बॅटरीज कनेक्ट करतो आणि ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे आउटपुट व्होल्टेज झिरो असतं आणि झिरो आउटपुट व्होल्टेज असताना ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या इनपुटमधून जो करंट फ्लो होतो त्याला काय म्हणायचं ऑफसेट करंट. त्याला काय म्हणायचं ऑफसेट करंट. याच्यामध्येच काय लिहू शकतो आपण की द ॲव्हरेज इनपुट करंट, द ॲव्हरेज इनपुट करंट flowing from input terminals of op amp when output voltage is zero is known as offset. ऑफसेट म्हटल्यापेक्षा इज नोन ॲज इनपुट ऑफसेट व्होल्टेज, इज नोन ॲज इनपुट ऑफसेट करंट, इनपुट ऑफसेट करंट. इनपुट ऑफसेट याला इनपुट बायस करंट म्हणतात. याला काय म्हणतात इनपुट बायस करंट. इनपुट बायस करंट. बायस करंट का म्हटलं याला, कारण की आपल्याला प्रॅक्टिकल सिच्युएशनमध्ये ऑब्झर्व झाले की इनपुट अप्लाय जरी नाही केली तरी आउटपुटला नॉन झिरो व्होल्टेज मिळते. मग या नॉन झिरो आउटपुट व्होल्टेजला झिरो करण्यासाठी आपल्या इनपुटला काही ना काही व्होल्टेज करावं लागेल, व्होल्टेज अप्लाय करावं लागेल. मग बघा सिच्युएशन कशी बनेल, तर या सिच्युएशनमध्ये आपल्याला असं मिळेल की इनिशियली आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे दोन्ही टर्मिनल जर एकमेकांना कनेक्ट केले होते असे तरी आपल्याला नॉन झिरो आउटपुट व्होल्टेज हे मिळालं होतं. तरी नॉन झिरो आउटपुट व्होल्टेज मिळालं होतं. मग आपण त्या नॉन झिरो आउटपुट व्होल्टेजला झिरो कन्वर्ट करण्यासाठी काय करतो, तर या दोन इनपुट जे आहेत या दोन इनपुटमध्ये एक बॅटरी कनेक्ट करतो. इथे कनेक्ट करतो आपण निगेटिव्ह बॅटरी आणि इथे कनेक्ट करतो दुसरी एक बॅटरी. या दोन बॅटरीच्या थ्रू काय करतो आपण, एक इथे बॅटरी कनेक्ट करतो आपण पॉझिटिव्ह टर्मिनलला, ही बॅटरी कनेक्ट करतो निगेटिव्ह टर्मिनलला. आता काय झालं, ही बॅटरी जी आहे VB1 आणि VB2 या दोन काय आहेत बायसिंग बॅटरीज. VB1 अँड VB2 या दोन काय आहेत बायसिंग बॅटरीज. बायसिंग बॅटरीज. मग या दोन बॅटरीच्या हेल्पने आपण काय करतोय, जे इनिशियली आउटपुट व्होल्टेज नॉन झिरो होतं हे दोन इनपुट अप्लाय केल्यामुळे आता काय झालं सिच्युएशनमध्ये हे आउटपुट व्होल्टेज झालं झिरो. हे आउटपुट व्होल्टेज काय झालं झिरो. मग ह्या आउटपुट व्होल्टेजला झिरोमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे बॅटरी आपण इनपुटला कनेक्ट केलं त्याला म्हणतो बायसिंग बॅटरीज. डेफिनेशन काय लिहिणार तुम्ही याची, द इनपुट व्होल्टेज अप्लाइड टू द इनपुट terminals of op amp due to which the output voltage is zero are known as biasing voltage, and the current through input terminal due to biasing voltage is known as
बायसिंग करंट इज नोन ॲज बायसिंग करंट. आता तुम्हाला या डेफिनेशनवरून बायसिंग करंट आणि बायसिंग व्होल्टेजचा कन्सेप्ट एकदम क्लिअर झाला असेल, एकदम क्लिअर झाला असेल की बायसिंग करंट आणि बायसिंग व्होल्टेज नेमकं येतं आहे कुठून, बायसिंग करंट आणि बायसिंग व्होल्टेज नेमकं येतं आहे कुठून. काय करावं लागतं, इनिशियल सिच्युएशनमध्ये ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला कोणत्याच प्रकारची इनपुट अप्लाय केलेली नसताना सुद्धा आपल्याला इथे कोणत्या प्रकारची इनपुट अप्लाय केली नसताना नॉन झिरो आउटपुट व्होल्टेज मिळालं, त्याला म्हटलं आपण आउटपुट ऑफसेट व्होल्टेज. मग ह्या नॉन झिरो आउटपुट ऑफसेट व्होल्टेजला झिरो करण्यासाठी आपण काय केलं, इथे इनपुटला ह्या दोन बॅटरीज कनेक्ट केल्या. इनपुटला काय केल्या, ही एक बॅटरी आणि ही एक बॅटरी कनेक्ट केली. ह्या दोन बॅटरी कनेक्ट केल्यामुळे काय झालं, जे अगोदरचं नॉन झिरो व्होल्टेज होतं ते आता झिरोमध्ये कन्वर्ट झालं. मग याला झिरो करण्यासाठी ज्या बॅटरी आपण अप्लाय केल्या त्याला म्हटलं आपण बायसिंग व्होल्टेज. त्याला काय म्हटलं आपण, बायसिंग व्होल्टेज. आणि या बायसिंग व्होल्टेजमुळे इनपुटमधून जो करंट फ्लो झाला त्याला म्हटलं आपण बायसिंग करंट. त्याला काय म्हटलं, बायसिंग करंट. मग यामधून फ्लो होणारा करंट याला म्हणून आपण इनपुट बायसिंग करंट IB1 आणि यामधून फ्लो होणारा करंट इनपुट बायसिंग करंट IB2. या दोन बायसिंग करंटमधला जो डिफरन्स आहे त्याला म्हणतो आपण इनपुट करंट, त्याला म्हणतो आपण इनपुट ऑफसेट करंट. इनपुट ऑफसेट करंटची डेफिनेशन काय बनेल मग, द डिफरन्स इनपुट बायसिंग करंटची डेफिनेशन काय बनेल मग, द डिफरन्स बिटवीन द टू बायसिंग करंट the difference between two biasing current of op amp is known as दोन ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या दोन इनपुटमधून फ्लो होणाऱ्या बायसिंग करंटमधला जो डिफरन्स आहे त्याला काय म्हणतो आपण, इनपुट ऑफसेट करंट. इज नोन ॲज इनपुट ऑफसेट करंट. इनपुट ऑफसेट करंट. मग करंट इनपुट ऑफसेट हा काय असेल मग तुमचा, हा असेल बायसिंग करंट फर्स्ट मायनस बायसिंग करंट सेकंड, किंवा फॉर आउटपुट व्होल्टेज झिरो. जेव्हा आउटपुट व्होल्टेज झिरो असेल त्या सिच्युएशनमधला हा काय तुमचा करंट, कोणता, बायसिंग करंट. त्या सिच्युएशनमधला आहे बायसिंग करंट. आणि त्या बायसिंग करंटचा डिफरन्सच म्हणजे काय मग, त्या बायसिंग करंटमधला डिफरन्स म्हणजे तर तुमचा त्या बायसिंग करंटमधला डिफरन्स म्हणजे आहे आपला ऑफसेट करंट, त्यामधला ऑफसेट करंट. ओके, सो इथपर्यंतचे टॉपिक्स तुमच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेले आहे. शक्यतो आपण पहिल्या आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये जे टॉपिक बघितले त्यावरच असोसिएटेड सेटमध्ये आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या लेक्चर्समध्ये झालेले हे जे टॉपिक्स आहेत यावर खूप रेअर क्वेश्चन्स आले आहेत, असं नाही विचारत नाही. पण आता इथे काय झालेलं, सेटचा पॅटर्न थोडा चेंज झाला, सेटने प्रश्न विचारायचा पॅटर्न थोडा चेंज केलेला आहे. त्यामुळे ह्या टॉपिकवर सुद्धा प्रश्न विचारू शकता अशी गॅरंटी आहे. 100% शुअर आहे का आपण नाही, पण क्वेश्चन विचारू शकतात, क्वेश्चन्स त्यावर सुद्धा विचारू शकतात. त्यानंतर बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला 99% क्वेश्चन्स हे निगेटिव्ह फीडबॅकवरच राहील. 1% चान्स आहे की पॉझिटिव्ह फीडबॅकवर विचारू शकता. तर पॉझिटिव्ह फीडबॅकवरचा आपण थोडंसं टॉपिक समजून घ्या, पॉझिटिव्ह फीडबॅक काय आहे. मग यावरचे क्वेश्चन जर तुम्हाला आले तर तुम्ही त्याला इझिली सॉल्व्ह करू शकतात. बघा, पॉझिटिव्ह फीडबॅक ऑफ ॲम्प, पॉझिटिव्ह फीडबॅक ऑपरेशनल ॲम्प्लिफायर सर्किट. तर बघा, आपल्याला माहिती आहे हे इकडे इनपुट सिग्नल, हे इकडे इनपुट सिग्नल, हा ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, ह्या ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा इकडे आउटपुट, इथे निगेटिव्ह, हा टर्मिनल पॉझिटिव्ह. जर का आपण आउटपुटचा काही पोर्शन म्हणजे आउटपुटचा बीटा फ्रॅक्शन हा जर का इनपुटच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला फीड केला, जर आपण काय केलं, आउटपुटचा सम बीटा फ्रॅक्शन, हा जो बीटा, या बीटाला काय म्हणतो आपण, बीटा फ्रॅक्शन, याला म्हणतात फीडबॅक फ्रॅक्शन सुद्धा म्हणतात किंवा बीटा फ्रॅक्शन सुद्धा म्हणतात. हा तुमचा ॲम्प्लिफायर, हे इकडे आउटपुट व्होल्टेज. आता बघा, आउटपुटचा सम बीटा फॅक्टर आपण इनपुटच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जर कनेक्ट केला तर या कॉन्फिगरेशनला म्हणतो आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायर किंवा ऑप ॲम्प पॉझिटिव्ह फीडबॅक. इथे तुमचं सोर्स व्होल्टेज किंवा इनपुट सिग्नल जे निगेटिव्ह टर्मिनलला दिलेलं आहे आणि आउटपुट व्होल्टेजचा बीटा फ्रॅक्शन काय केला आपण पॉझिटिव्ह टर्मिनलला जर दिला तर याला काय म्हणतात, तर याला म्हणतात पॉझिटिव्ह फीडबॅक. मग हा बीटा फ्रॅक्शन जो आहे, बीटा फ्रॅक्शन कसा करतो आपण, तर बीटा फ्रॅक्शन असतो तुमचा आउटपुट व्होल्टेज अपॉन फीडबॅक व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज अपॉन फीडबॅक व्होल्टेज, किंवा फीडबॅक व्होल्टेज काय मिळेल मग, फीडबॅक व्होल्टेज मिळेल तुम्हाला बीटा फीडबॅक फॅक्टर इंटू
V0. हा जो बीटा याला काय म्हणतो आपण फीडबॅक फॅक्टर. फीडबॅक फॅक्टर. आणि आउटपुट व्होल्टेज जे V0 हे आउटपुट व्होल्टेज काय असतं तुमचा ए ॲम्प्लिफायरचा गेन इंटू Vin. आउटपुटचा गेन इंटू Vin. आउटपुटचा गेन इंटू Vin. मग यामध्ये पॉईंट काय लिहू शकतो आपण, तर यामध्ये पहिला पॉईंट लिहू शकतो की जर का पॉझिटिव्ह फीडबॅक ॲम्प्लिफायर जो यामध्ये आउटपुट व्होल्टेजचा बीटा फ्रॅक्शन इनपुटच्या पॉझिटिव्ह टर्मिनल असतो. द फीडबॅक फॅक्टर इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह इनपुट ऑफ ॲम्प्लिफायर. ॲम्प्लिफायरच्या पॉझिटिव्ह इनपुटला कनेक्ट केला जातो. इनपुट आणि आउटपुटमधला फेज डिफरन्स किती असतो 0 किंवा 360. फेज डिफरन्स बिटवीन इनपुट अँड आउटपुट इज 0 डिग्री और 360 डिग्री. 0 डिग्री किंवा 360 डिग्री. पॉझिटिव्ह फीडबॅक कशामध्ये यूज केला जातो तर ऑसिलेटरमध्ये. पॉझिटिव्ह फीडबॅक इज used in ऑसिलेटर. पॉझिटिव्ह फीडबॅक जो आहे तो कशामध्ये यूज केला जातो ऑसिलेटरमध्ये यूज केला जातो. हे झाले काही महत्त्वाचे पॉईंट. आता समजून घेऊया आपण ॲक्च्युअल ऑपरेशन कसं आहे पॉझिटिव्ह फीडबॅकचं. पॉझिटिव्ह फीडबॅकचं ॲक्च्युअल ऑपरेशन कसं आहे तर बघा डायग्रामकडे तुम्ही ती एकच डायग्राम लक्षात ठेवायची. पॉझिटिव्ह फीडबॅकवर तुम्हाला आला तर याच टॉपिकवर असोसिएटेड क्वेश्चन्स विचारू शकतात. बाकी जास्त काही क्वेश्चन्स विचारण्याचा चान्स नाही. बाकी जास्त काही क्वेश्चन्स विचारायचा चान्स नाही. ठीक आहे. एकाच डायग्रामला व्यवस्थितपणे समजून घ्या. बघा इनपुट कुठे अप्लाय केलेले आपण इनपुट अप्लाय केले निगेटिव्ह टर्मिनलला. मग हा जो निगेटिव्ह टर्मिनल याला अप्लाय केलेले आपण इनपुट. पॉझिटिव्ह टर्मिनल जो आहे तो पॉझिटिव्ह टर्मिनलच्या थ्रू फीडबॅक घेतलेला आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल हा इथून असेल हा फीडबॅक. हा इकडे तुमचा आउटपुट व्होल्टेज. हा इथे आहे आउटपुट व्होल्टेज V0. आउटपुट व्होल्टेज V0. हा जो टर्मिनल आहे हा टर्मिनल केलेला आहे आपण ग्राउंडेड. हा टर्मिनल केलेला आहे ग्राउंडेड. हा जो आहे हा पॉईंट सपोज करा VA. हा पॉईंट VA आणि या पॉईंटला निगेटिव्ह टर्मिनल आपण अप्लाय केलेले आहे V इनपुट VI. हा पॉझिटिव्ह टर्मिनल हा रेजिस्टर R2 हा रेजिस्टर R1. हे इकडे आउटपुट व्होल्टेज V0 आणि आउटपुट व्होल्टेज VA. हा जो पॉईंट आहे या पॉईंटचा व्होल्टेज आहे VA. ह्या पॉईंटला म्हणून आपण A आणि हा जो आहे इथे हा पॉईंट घेऊ आपण B. हा जो पॉईंट आहे तो पॉईंट काय घेऊ B. मग हा जो आहे ए पॉईंट तर ए पॉईंटवर आपण व्होल्टेज डिवायडर रूल जर अप्लाय केला तर ए पॉईंटवरचं व्होल्टेज काय मिळेल बघा. व्होल्टेज डिवायडर रूल तुम्हाला माहिती आहे का व्होल्टेज डिवायडर रूल कसा असतो तर बघा इकडे तुम्हाला व्होल्टेज डिवायडर रूलही सांगतो मी कसा असतो. तर सपोज करा हा एक रजिस्टर आहे हा दुसरा रजिस्टर आहे आणि हे आपण केलेलं आहे ग्राउंडेड. हा इथला रजिस्टर आहे R1 हा इथला रजिस्टर R2. हा R1 रजिस्टरच्या अक्रॉस जर का आपण Vin अप्लाय केला तर हा जो पॉईंट ए या ए पॉईंटचं व्होल्टेज कसं असतं तर ए पॉईंटचं व्होल्टेज असतं तुमचं ए पॉईंटच्या समोरचा रजिस्टर R2 आपण दोन्ही रजिस्टरची ॲडिशन R1 प्लस R2 इंटू अप्लाइड व्होल्टेज Vin. हा आहे तुमचा व्होल्टेज डिवायडर रूल. हा आहे व्होल्टेज डिवायडर रूल. मग सिमिलरली व्होल्टेज डिवायडर रूल जर आपण इथे अप्लाय केला कुठे ह्या ए पॉईंटवर तर आपल्याला काय मिळेल इथलं व्होल्टेज मिळेल V0. इथलं व्होल्टेज जे मिळेल VA पॉईंटचं ते काय मिळेल व्होल्टेज ॲट पॉईंट ए इज इक्वल टू R1. व्होल्टेज ॲट पॉईंट ए काय मिळेल R1 म्हणजे व्होल्टेजच्या समोरचा पॉईंट आपण दोन्ही पॉईंटचे रेजिस्टन्सेस R1 प्लस R2 इंटू आउटपुट व्होल्टेज V0 इंटू आउटपुट व्होल्टेज V0 इंटू आउटपुट व्होल्टेज V0. मग ही जी क्वांटिटी आहे R1 अपॉन R1 प्लस R2 याला काय म्हणतात फीडबॅक फॅक्टर बीटा. ही जी क्वांटिटी आहे R1 अपॉन R1 प्लस R2 याला काय म्हणतात मग फीडबॅक फॅक्टर. फीडबॅक या क्वांटिटीला म्हणतात फीडबॅक फॅक्टर. फीडबॅक फॅक्टर. मग आता डिपेंडिंग अपॉन की ए पॉईंट आणि इनपुट व्होल्टेज दोन्हीपैकी व्हॅल्यू कोणती मोठी आहे. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आणि पॉझिटिव्ह सर्किटमध्ये दोन व्हॅल्यूज मिळतात आपल्याला. काय बघा पहिली केस की जर केस 1 मध्ये जर का इफ ए पॉईंटवरचं व्होल्टेज ॲट पॉईंट ए इज ग्रेटर दॅन VI म्हणजेच काय होईल VA कुठलं व्होल्टेज आहे पॉझिटिव्ह तर आपल्या आउटपुटला काय मिळेल पॉझिटिव्ह सॅच्युरेशन व्होल्टेज तर आपल्याला V0 मिळेल प्लस V सॅच्युरेशन. जेव्हा ए पॉईंटचं व्होल्टेज जर का निगेटिव्ह इनपुटपेक्षा ए पॉझिटिव्ह इनपुट मोठी असेल तर आउटपुट मिळेल प्लस V सॅच्युरेशन. आणि जर
ए पॉईंटचं व्होल्टेज हे निगेटिव्ह व्होल्टेजपेक्षा जर कमी असेल तर आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळेल निगेटिव्ह सॅच्युरेशन व्होल्टेज. तर आउटपुट काय मिळेल आपल्याला निगेटिव्ह सॅच्युरेशन व्होल्टेज. म्हणजेच काय तर ऑपरेशनल ॲम्प्लिफायर ओपन लूप कॉन्फिगरेशन किंवा पॉझिटिव्ह फीडबॅकमध्ये ॲज अ कम्पॅरेटर म्हणून आपण यूज करू शकतो. म्हणजेच काय ऑप ॲम्प इज used as a comparator in positive feedback amplifier configuration. पॉझिटिव्ह फीडबॅक ॲम्प्लिफायर कॉन्फिगरेशनमध्ये तो आपण काय म्हणून यूज करू शकतो तर तो आपण यूज करू शकतो ॲज अ कम्पॅरेटर. मग त्यानंतर तुम्हाला आणखीन क्लोज लूप गेन आणि ओपन लूप गेन यामधले रिलेशन, क्लोज लूप इम्पिडन्स ओपन लूप इम्पिडन्स यामधले रिलेशन, क्लोज लूप आउटपुट इम्पिडन्स क्लोज लूप इनपुट इम्पिडन्स यामधले रिलेशन विचारू शकतात. त्यामधले रिलेशन लिहून घ्यायचे आहेत. हे तुम्हाला एक्झाममध्ये डायरेक्टली विचारू शकतात. तर रिलेशन काय ए क्लोज लूप गेन इज इक्वल टू असतो ए ओपन लूप गेन अपॉन 1 प्लस बीटा इंटू ए ओपन लूप गेन. दुसरं रिलेशन आहे बघा आर इनपुट इम्पिडन्स इन क्लोज लूप. आर इनपुट इम्पिडन्स इन क्लोज लूप हा असतो तुमचा आर इनपुट इम्पिडन्स इन ओपन लूप. इनपुट इम्पिडन्स इन ओपन लूप ओ एल म्हणजे ओपन लूप ब्रॅकेटमध्ये असतो 1 प्लस बीटा ए ओपन लूप गेन. त्यानंतर आउटपुट इम्पिडन्स इन क्लोज लूप. आउटपुट इम्पिडन्स इन क्लोज लूप हा असतो आर आउटपुट इम्पिडन्स इन क्लोज लूप डिवायडेड बाय 1 प्लस बीटा ए ओपन लूप गेन. 1 प्लस बीटा ए ओपन लूप गेन यामध्ये ए ओ एल म्हणजे काय ओपन लूप गेन ओपन लूप गेन ए सी एल म्हणजे क्लोज लूप गेन. क्लोज लूप गेन सिमिलर वेने बीटा काय असेल तर बीटा आहे फीडबॅक फॅक्टर. बीटा काय आहे फीडबॅक फॅक्टर. बीटा आहे फीडबॅक फॅक्टर. तर अशा पद्धतीने आणि आर आय सी एल आर ओ सी एल म्हणजे इनपुट क्लोज लूप रेजिस्टन्स आउटपुट क्लोज लूप रेजिस्टन्स इनपुट ओपन लूप रेजिस्टन्स ओपन लूप आउटपुट ओ क्लोज लूप रेजिस्टन्स हे जे काही त्याच्या डिफरंट टर्मिनॉलॉजीज आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑप ॲम्पशी असोसिएटेड क्वेश्चन्स विचारू शकतात. सेटमध्ये या टॉपिकवर तुम्हाला ॲटलिस्ट 2 प्रश्न विचारू शकतात किंवा एक तर शुअरिटीने विचारेल, कधी कधी 2 विचारू शकतात, कधी कधी 3 सुद्धा प्रश्न विचारू शकतात. तर या 5 लेक्चरमध्ये जो काही कंटेंट आपण डिस्कस केला त्या लेक्चरच्या बेसिसवर तुम्ही सेटमधले हे ॲटलिस्ट 1 किंवा 2 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. सेटमध्ये विचारणारे ॲटलिस्ट सांगतो मी कमीत कमी ह्यापेक्षा जास्त सुद्धा विचारू शकतात. शुअरिटी आहे का? कधी 3 विचारतील, 2 विचारेल, 1 विचारेल, कधी कधी विचारणार नाही. शुअरिटी नाही आहे, पण एक क्वेश्चन असं समजून घ्यायचं की एक क्वेश्चन तुम्हाला विचारणार म्हणजे विचारणारच. ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये ऑप ॲम्पवर तुम्हाला सेट एक्झाममध्ये एक क्वेश्चन 100% राहणार म्हणजे राहणार. ओके. सो आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक स्टार्ट करूया. तो जो की असेल तो असेल पी एन डायोड. ओके. थँक्यू.